नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर सुंदर माझं कोकणची स्वारी थेट येऊन ठेपले ते गुजरातमध्ये। गुजरातमध्ये आपण सुरत ह्या भागामध्ये आहोत आणि माझ्या मागे बघताय तर ही शेती म्हणजे ही वेगळ्या प्रकारची शेती आहे। थोडेसे मत्स्य शेती आहे। म्हणजे हे जे बघतात ना पॉन्ड्स आहेत, तलाव आहेत, हे कोणतं शेतमळा नाही, नाहीतर तुम्हाला वाटेल शेतमळा आहे। तर थोडंसं नांगरणी टाईप वगैरे केलेलं आहे। तर इथे मत्स्य शेती केली जाते, ती म्हणजे कोळंबी प्रकल्प आहे। आणि इथे माझा लहान सख्खा भाऊ महेश कार्यरत असतो। तर काल त्याला सोडायला आलो होतो मी। काल 4 फेब्रुवारी आहे, आज 5 फेब्रुवारी आहे। तर तो वॅगनर कार घेऊन आला होता गावी। तर त्याला सोडायला म्हणून गुजरातला आलो होतो। तर तो जिथे काम करतो तिथं कार्यक्षेत्र आहे, तर तिथे मी आलोय आणि म्हटलं थोडासा माहितीपर व्हिडिओ बनवावा। आणि तो आता व्हिडिओ बनवणार आहे। तर त्याच्याकडून मी आता इतंभूत माहिती घेतोय या मत्स्य शेतीविषयी, या कोळंबी प्रकल्पाविषयी। कसं आहे, प्रॉपर तुम्हाला मी दाखवणार नाही कोळंबी वगैरे, कारण त्याचं काम नंतर होणार आहे। पण कशा पद्धतीने इथे काम चालतं किंवा हे जे पॉन्ड्स आहेत त्यामध्ये त्याची साफसफाई कशा पद्धतीने केली जाते, तर याविषयी आपण इतंभूत माहिती आहे ती महेश कडूनच जाणून घेऊया। तर समोर बघताय पॉन्ड्स आहेत। थोडंसं असं नॉर्मल पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल की शेतमाळ आहे, पण हे शेतमाळा नाही, तर हे पॉन्ड्स आहेत, तलाव आहेत। या काही कालावधीनंतर यात पाणी भरलं जाणार आहे आणि जे फीडिंग आहे, जे कोळंबीचे जे बीज आहेत, तर ती सोडली जाणार आहेत। तर खूप मोठे असे पॉन्ड्स आहेत, त्या बाजूला पण आहेत, त्या बाजूला पण आहेत, ते बघा। तर साधारण हे पॉन्ड्स कधी भरले जाणार किंवा कशा पद्धतीने इथे मत्स्य शेती केली जाते, अर्थात कोळंबी प्रकल्प कशा पद्धतीने चालतो, तर त्याची माहिती आपण महेशकडून जाणून घेऊया। तर आपल्यासोबत आहे माझा सक्का लहान भाऊ महेश आणि तो इथे कार्यरत आहे। तर त्याचं हे काम कशा पद्धतीने चालतं हे त्याच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत सुरतमध्ये, गुजरातमधल्या सुरत जिल्ह्यामध्ये आहोत। आणि आता आपण आहोत श्रीम फार्म, म्हणजे आपले कोळंबीचे तलाव असतात त्याच्यावर आपण आता आहोत। आता असं बघायला गेलं तर हे कोळंबीचे तलाव आपण हे का म्हणजे अस्तित्वात आले हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। कसं आहे की सध्या सी कॅच जो आहे तो फार पूर्णपणे कमी झालेला आहे। म्हणजे आपल्या ट्रॉलर्स म्हणा, परसिन नेट म्हणा, ह्या ज्या काही बोटी आहेत, तर त्याच्यामधून जी काही मासेमारी होते ती खूप कमी झाली सध्या। आणि तो सी कॅचमधून जो मिळणारे जे मासे आहेत ते खूप कमी झाल्यामुळे जो आपला एक्सपोर्ट बाहेर होतो माशांचा, तो पण त्याचा पूर्ण जो त्याचा इफेक्ट तो पूर्ण आपल्या जीडीपीवर पडलाय, इंडियाच्या इकॉनॉमीवर पडलाय। तर हे जे आपले श्रीम फार्म्स आहेत, तर इथे आपण कॅप्टिव्ह कंडिशनमध्ये त्यांचं एक रेअरिंग करतो माशांची म्हणण्यापेक्षा आपण हे जे तलाव आहेत ते कोळंबी संवर्धनाचे तलाव आहेत। निमखारे पाण्यातील मत्स्यशेती म्हणू शकतो आपण याला, ब्रॅकिश वॉटर श्रीम फार्मिंग म्हणू शकतो आपण याला। आता ह्याच्यामध्ये एक 5 ते 6 महिन्याचा पिरियड असतो मित्रांनो। 5 ते 6 महिन्यामध्ये आपण हे पूर्ण अगदी विल्ल टाकण्यापासून तर ते अगदी हार्वेस्टिंग असा पूर्ण 5 ते 6 महिन्याचा पिरियड असतो। थोडक्यात आपण ह्या डिसेंबर ते जानेवारीपासून ह्या पूर्ण तलावांची डागडुजी करण्याचं, रिपेअरिंग करणं चालू करतो। म्हणजे थोडक्यात कसं असतं, तुम्ही इथे बघू शकता की हे तलाव काढून काढलेले आहेत, स्क्रॅपिंग करून काढलेले आहेत। म्हणजे कसं असतं, एक प्रिव्हियस कल्चरचा जे ऑर्गॅनिक लोड आहे त्याच्यामध्ये सगळं सेटल झालेला असतो, तो काढणं खूप गरजेचं असतो। तर तो काढण्यासाठी आपण ट्रॅक्टर्स आणि या सगळ्या गोष्टी वापरतो। ट्रॅक्टर्सना खुरपे असतात आणि फावडं सुद्धा असतात। ट्रॅक्टर्सनी आपण ते सगळे खुरपून काढतो आणि ते सगळे ट्रॅक्टर्सने दुसऱ्या जो फावड्याचा ट्रॅक्टर असतो त्याच्याने पूर्ण स्क्रॅपिंग करून सगळं तलाव स्वच्छ करतो आपण, रिपेअरिंग वर्क म्हणतात त्याला। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी भरतो या तलावामध्ये पाणी भरून तिकडे तुम्हाला दिसत असेल इथे जे रिझर्व्हर्स आहेत, जे स्टोरेज आहे पाण्याचं, तर तिथून ह्या सगळ्या तलावामध्ये पाणी डिस्ट्रीब्यूट होतं। आणि आपण तलाव भरून एक 6 ते 7 फूट पाणी भरून याच्यामध्ये आपण ब्लिचिंग करतो, क्लोरिनेशन म्हणतात त्याला। ते ब्लिचिंग करून म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, हार्मफुल जे बॅक्टेरिया असतात, दुसरे प्रिडेटर फिश असतात जे आपल्याला कोळंबीला खाऊ शकतात, ते सगळं त्याच्यामध्ये आपण ब्लीच क्लोरिन करून सगळे त्यांना आपण मारून टाकतो। जेणेकरून आपण जे
कोळंबीची पिल्लं सोडणार आहोत त्यांना काही इजा होऊ नये, त्याच्या उत्पादनावर काही हार्म होऊ नये म्हणून ते आपण हे करणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर एक 5 ते 6 महिन्याचा 5 ते 6 दिवसांचा एक पिरियड असतो. तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित प्रिपरेशन करतो. प्री स्टॉकिंग मॅनेजमेंट म्हणतात त्याला. म्हणजे कोळंबीची पिल्लं टाकण्याआधीचं जे काही 5 ते 6 दिवसांचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित पाण्याला इनरिच करतो. त्याच्यामध्ये मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी आपण पुरवतो जेणेकरून ते पाणी व्यवस्थित त्याच्यामध्ये फायटोप्लॅन्क्टन डेव्हलप्स होतील. तर फायटोप्लॅन्क्टन म्हणजेच काय, तर एक पाण्यातील छोटे छोटे सूक्ष्म हे असतात, वनस्पती असतात ज्याच्यावर आपले ह्या जे पाण्याची जी क्वालिटी आहे ती डिपेंड असते. जे तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात ते हे कराल तेवढ्या जास्त प्रमाणात पाण्याची क्वालिटी चांगली राहते. आणि त्या प्रकारे एक 7 ते 8 दिवसाच्या पिरियडमध्ये आपण ते सगळं प्रोसिजर करतो. आणि त्यानंतर आपण तलाव रेडी करतो स्टॉकिंगसाठी, म्हणजे पिल्लं सोडण्यासाठी. कोळंबीचं मत्स्यजिरं म्हणतो आपण त्याला, छोटं कोळंबीची पिल्लं म्हणू शकतो आपण त्याला. तर ती कोळंबीचं सीड म्हणतात थोडक्यात इंग्लिशमध्ये त्याला. तर ते टाकण्यासाठी आपण त्याला रेडी करतो. एक 5-6 दिवसानंतर ते रेडी होतं आणि नंतर आपण तलावामध्ये पिल्लं सोडतो. आता ही पिल्लं अगदी लहान असल्यापासून तर त्यांचं अगदी 5 ते 6 महिन्यापासून संगोपन करावं लागतं व्यवस्थित. तर इथून टाकल्यापासून ते 6 महिन्यापर्यंत, म्हणजे 5 ते 6 महिन्याचा जो पिरियड आहे पिल्लं सोडण्यापासून ते अगदी हार्वेस्टिंगपर्यंत जेवढं काय जे मॅनेजमेंट आहे ते सगळं माझ्याकडे असतं. पिल्लं एका तलावामध्ये किती टाकायची, त्याचं खाद्य कोणत्या प्रकारे असेल, त्याच्यावर एखादा आजार झाला तर त्याच्यावर औषधोपचार कोणत्या प्रकारे करायचे, हे सगळं आपण या पूर्ण 5 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण मॅनेज करून खाद्य कितपत गेलं पाहिजे, खाद्य जास्तही जाता कामा नये, कमी जाता कामा नये, त्याच्या ग्रोथनुसार आपण ते सगळं करत असतो. एक 5 ते 6 महिन्याचा कालावधी असतो हा पूर्ण, आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं करत असतो. तर मला सांग, या तलावात पाणी कसं काय भरलं जातं, म्हणजे भरता तुम्ही पाणी? आता आपण हा तलाव बघतोय. तलावाची डिझाईन अशी असते, तलावाचं कन्स्ट्रक्शन अशा प्रकारे केलेलं असतं की जेणेकरून बाजूला खाडी असेल. खाडी म्हणजे निम खारं पाणी असतं, जिथे खारं पाणी आणि गोड पाणी हे दोघांचं मिश्रण होऊन जे पाणी बनतं त्याला निम खारं पाणी म्हणतात. अशाच किनाऱ्यावर ते आपण कन्स्ट्रक्ट करतो तलाव. म्हणजे थोडक्यात तिकडे आता समुद्र आहे. आता ही ह्या साईडला बघायला गेलं तर इकडून ही क्रीक जाते आणि ही क्रीक जाऊन ते समुद्राला मिळते. तिथलं आपण निमखारं पाणी उचलून पंपिंग करून ह्या तलावामध्ये भरतो. एका तलावाची लांबी किती असते? एका तलावाची लांबी साधारण 100 आणि रुंदी साधारणपणे 70 ते 80 मीटर असते. गुजरातमध्ये कोळंबी प्रकल्प कशा कशा पद्धतीने चालतो, कशा कशा पद्धतीने ऑपरेट केला जातो, ते त्याची थोडक्यात माहिती आपण महेशकडून जाणून घेतली. प्रॅक्टिकल तुम्हाला काही दाखवता आलं नाही, कारण कोळंबीचं जे बीज आहे ते सोडलं वगैरे नव्हतं. त्याचा कालावधी नंतर असतो, जे महेशने तुम्हाला सांगितलं. तर अशा पद्धतीने आपण गुजरातला होतो आणि गुजरातमधील सुरत या भागातील हा कोळंबीचा प्रकल्प आज आपण पाहिला. कर्मधर्म संयोगाने कधी जर पुन्हा वेळ आली तर संपूर्णपणे व्हिडिओ म्हणजे फिडिंग सहित, हार्वेस्टिंग सहित तर तुमच्यासमोर तो ठेवीनच. पण आता जेवढी माहिती मिळाली तर तो व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतोय. कसं आहे, आपल्या कोकणात आहे ना कोळंबी प्रकल्प आहेत, ते देखील म्हणजे मोठ्या पद्धतीने केले जातात. पण जे लेक बघितले, जी तळी बघितली ती खूपच मोठी होती आणि इथे तेवढी उलाढाल होत असते. तर एक छोटासा माहितीपर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची. तर भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या.